NSSच्या अंतर्गत असलेले हे तिसरीचे विद्यार्थ्यांचं पुस्तक आहे आणि त्यांच्या ह्या स्पर्धा परीक्षेचे गणित आपण सोडवणार आहोत. त्यापैकी एक उदाहरण संग्रह 1 याच्यावरून सुरुवात करूया. तिसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे, त्यांच्याकडे बुक असतील तर त्यांनी स्वतःसमोर ठेवा. पहा, ह्या व्हिडिओवरून तुम्हाला ह्या सोडवलेल्या गणितांचा अभ्यास अशा प्रकारे करायचा आहे. 6, 9, 8 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? तुम्हाला विचारलेली आहे समसंख्या विचारलेली आहे आणि तीही कशी लहानात लहान करायची आहे. म्हणजे हे पहा, एकक, दशक आणि शतक. एकक, दशक, शतक. पहा, इथे आपण मांडूया की एकक, दशक आणि शतक. शतक स्थानवर सगळ्यात छोटा अंक घ्यायचा, त्यानंतर दशक स्थानावर त्यानंतरचा थोडा मोठा घ्यायचा आणि एकक स्थानावर त्यापेक्षा मोठा घ्यायचा. अशा प्रकारे ही लहानात लहान संख्या तयार करायची. बघा बरं, सगळ्यात छोटा अंक कोणता आहे? 6. मग हा शतक स्थानावर ठेवा. नंतर आहे छोटा अंक 8, याला दशक स्थानावर ठेवा. नंतर आहे 9, हा एकक स्थानावर ठेवा. मग याला ह्या स्थानांनुसार बघा बरं, हा 6 दशक स्थानावर आहे 8 आणि इथे 9, 689. याच्यात कुठे आहे 689? हा, हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे सगळ्यात छोटी संख्या अशी तयार करायची. 40 ते 50 या दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती येईल? कोणती बेरीज करायला सांगितलेली आहे? विषम संख्याची. हां, मग विषम संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येला 2ने भाग जात नाही त्या विषम संख्या आहेत. पहा, पाठीमागे तुमच्या पुस्तकांमध्येच असे उदाहरण दिलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, विषम संख्या कशाला म्हणायचं त्याची व्याख्या पण आहे. ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही ती संख्या कोणती असते? विषम संख्या असते. मग यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 40 ते 50च्या दरम्यान असलेल्या विषम संख्यांची बेरीज काढायची आहे. तर मग 40 ते 50च्या दरम्यानच्या विषम संख्या इथे मांडून घेऊया. बघा, इथे जागा आहे आपल्याकडे. पहा, 40 ते 50च्या दरम्यानची विषम संख्या 41 विषम संख्या आहे. 42 ही सम आहे, सोडून द्या. 43, 44 सम आहे, सोडून द्या, कारण 44ला 2ने भाग जातो, 42ला जातो. मग 45 विषम संख्या घ्यायच्यात फक्त. मग 46 याला पण 2ने भाग जातो. मग 47 घ्या. 48ला 2ने भाग जातो. 49 घ्या आणि 50ला सुद्धा 2ने भाग जातो. म्हणजेच ह्या एवढ्या संख्या ह्या विषम संख्या आहेत. ठीक आहे, मग यांची बेरीज करा. पहा, 9 आणि हा एक 10 आणि 7 17 आणि 3 20 आणि 5 25. 25ला 5, हातचे आले 2, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. 20 आणि 2 22. किती आलं उत्तर? 225. पहा बरं, उत्तरामध्ये 225 आहे का? बघा, प्रश्न किती होता आपला? हा 2 नंबरचा. 40 ते 50च्या दरम्यान विषम संख्यांची बेरीज. हे पहा, 225 आलं आपलं उत्तर. उत्तर असं काढायचं. पुढे जाऊया. खाली दिलेल्या समसंख्यापैकी विषम संख्या कोणती? आता खाली दिलेल्या समसंख्यांपैकी विषम संख्या कोणती आहे ही ओळखायची. तर पहा, विषम संख्या कशी ओळखायची? ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 आणि 9 या संख्या येतात त्या संख्या विषम संख्या असतात. मग पहा, इथे 8 आहे, ही नाही विषम, ही समच आहे. ही 90, इथे 0 आहे, ही पण समसंख्याच आहे. इथे 7 आहे, ही विषम संख्या आहे. आपलं उत्तर कोणतं आहे? हे 3257. एकक दशक शतक हजार. 3257 ही विषम संख्या आहे. पुढचा प्रश्न. 15च्या पाड्यामध्ये 2 अंकी विषम संख्या किती आहेत? आता 15च्या पाड्यामध्ये 2 अंकी विषम संख्या किती आहेत? मग तुम्हाला 15चा पाडा लिहावा लागणार. बघा बरं, तुमच्यासाठी आपण 15चा पाडा तयार करू. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60,
15 पाचा 75, 15 सहा 90, 15 सात 105, 15 आठ 120, 15 नव्वे 135, 15 अंदाई 150, 150. अशा प्रकारे आपण हा 15चा पाढा तयार केला. मग यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की 2 अंकी विषम संख्या किती आहेत. 2 अंकी विषम संख्या पहा, ही विषम संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7 आणि 9, 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात म्हणजे ती संख्या विषम संख्या असते. मग बघा 5 आहे का इथे, हो, मग ही एक विषम संख्या आहे 2 अंकी. परत इथे 5 आहे, ही पण 2 अंकी विषम संख्या आहे. इथे 5 आहे, ही पण 2 अंकी विषम संख्या आहे. इथे पण शेवटी 5 आहे, ही पण 2 अंकी विषम संख्या आहे. सॉरी, ही 3 अंकी आहे. आपल्याला 2 अंकी ओळखायला सांगितली, त्यामुळे आपलं उत्तर याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही. मग ह्या नाही, हे आपल्या उत्तरामध्ये घ्यायचं नाही, हे घ्यायचं नाही. कुठपर्यंत घ्यायचं, एवढंच. मग विषम संख्या किती आहेत, 1, 2, 3. किती विषम संख्या आहेत फक्त, शाबाश. मग बघा हे पाड्यामध्ये 2 अंकी विषम संख्या आहेत फक्त 3. आपलं हे उत्तर आहे. दिसतं का तुम्हाला, हा मग थोडंसं असं करू द्या, सगळ्यांना दिसतं. कुठे आहे ते 3, हा इथे, हे पहा, हे आपलं उत्तर आहे 3. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. डबल 3 आहे. 44 नंतर क्रमाने येणारी 8वी समसंख्या कोणती. 8वी समसंख्या विचारली आहे 44च्या नंतरची. बघा 44च्या नंतरची 8वी समसंख्या काढायची आहे. हे पहा इथे लिहूया. 4 वर 4 44, 4 वर 5 45. क्रमाने येणारी 8वी पाहिजे तुम्हाला. 46, 47, 48, 49 आणि 50, 51, 52. आता मुद्दाहून आपण जास्तीच्या घ्यायच्या. मग आता आपल्याला 8 पर्यंत घ्यायचं ना. बघा बरं, इथून मोजून 8 पर्यंत. 44च्या नंतर क्रमाने 8वी समसंख्या. परत आता पहा 46 ही समसंख्या आहे, कारण 6 आहे. समसंख्येमध्ये काय असतं, समसंख्या कशी ओळखायची, ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात. ती संख्या कोणती असते, समसंख्या असते. ती संख्या कोणती असते, समसंख्या. राईट, तिला समसंख्या म्हणायचं. मग आपण काय करायचं बघा, याच्यामध्ये 6 हा आहे, मग ही एक समसंख्या आहे. हे पहा याच्यामध्ये. आता पहा याच्यामध्ये किती आहे, 8. हा 8 आहे याच्यात. मग ही पण 48, ही 8, ही पण एक समसंख्या आली. बघा बरं, 49 नाही होऊ शकत. 50 होते का, हो, 0 आहे ना शेवटी, म्हणजे 50 ही एक समसंख्या आहे. 52 समसंख्या आहे. पुन्हा मांडायच्यात आपल्याला, 8वी काढायची ना. हां, 53, 54, 54, 55, 56, 57, 58, 59, 6 वर 0, 60. आता पहा 54 ही एक समसंख्या आहे. पहा 4 आहेत की नाही शेवटी, म्हणून 55, 5 येते का याच्यात, नाही, मग नाही 55. 56 येते, 58 येते, 60 येते. किती होत आहेत बघा बरं. आपल्याला 8वी पाहायची ना क्रमवार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. मग 8वी समसंख्या कोणती आहे, 60, 60. 6 वर 0, 60. बघा बरं, याच्या उत्तरामध्ये आहेत का पाहूया आपण. पहा रे, उत्तरामध्ये आहे का, हो, हे आहे की नाही. 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. 60 नंबर. 60वी संख्या, 60 हा 8वी समसंख्या आहे 44च्या नंतर येणारी. खालीलपैकी सर्वात लहान विषम संख्या कोणती. सर्वात छोटी विषम संख्या कोणती. विषम संख्या कशाला म्हणायचं, बघा याला म्हणायचं, ज्या संख्या 1, 3, 5, 7, 9 किंवा ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असतात त्या विषम संख्या झाल्या. मग 1 आहे का, हो, ही एक विषम आहे. 3 पण विषम आहे, 11 पण विषम येते. पण तुम्हाला विचारलं काय, सर्वात लहान विषम संख्या. मग 1 ही सगळ्यात लहान विषम संख्या आहे, हे आपलं उत्तर येईल. चला पुढे जाऊया.
नंतर आहे पप्पा हा पहा पुढचं गणित आहे. कोणत्या संख्येला 5 ने गुणले असता गुणाकार विषम संख्या येईल. कोणत्या संख्येला 5 ने गुणायचं म्हणजे गुणाकार विषम संख्या येईल. अगोदर एक ओळखा. कितीने गुणायचं आहे. 5 ने गुणायचं आहे. 5 ही कोणती संख्या आहे. विषम. मग नियम असा आहे की विषम संख्येने गुणले असता गुणाकार हा विषम येत असतो. विषम संख्येला विषम संख्येनेच गुणले की गुणाकार काय येतो. विषम. त्यामुळे प्रश्नच नाही की विषम संख्येला विषमने गुणायचं म्हणजेच तुमचा गुणाकार विषम येईल. तर मग चला तसं बघूया. अगोदर याच्यातली संख्या ओळखा. विषम कोणती आहे. ज्या संख्येच्या शेवटी पहा 1 3 5 7 9. आता इथे 5 आहेत ना. मग ही संख्या शेवटी 5 आहेत. ही संख्या विषम आहे. शेवटी 0 आहेत. ही नाही. ही सम आहे. 6 पण सम आहे. 0वाली पण सम आहे. फक्त ही विषम आहे. म्हणजे प्रश्न हा आहे. प्रश्नांचं उत्तर आपल्या हे येते 5 × 55. या संख्येला 5 ने गुणले असता गुणाकार काय येतो. विषम संख्या हा गुणाकार येतो. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास भागाकार सम संख्या येईल. कोणत्या संख्येला 5 ने गुणायचं म्हणजे भागाकार सम यायला पाहिजे ते ठरवायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये 5 ने काय करायचं गुणायचं. म्हणजे याला जर 5 न गुणलं तर याच्या शेवटी 5 आहेत म्हणजे ही विषम संख्या. विषम संख्येने म्हणजे 5 ने ह्या 225ला गुणलं तर जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला पुन्हा 5 ने भागायचं आणि त्याचं भागाकार हा विषमच येणार. 5 ने ह्या विषम संख्येला गुणलं आणि येणाऱ्या उत्तराला पुन्हा 5 ने भागला असता भागाकार ही विषमच येणार आहे. परंतु विषम संख्येने समसंख्येला गुणलं आणि उत्तर जे येईल त्या उत्तराला जर पुन्हा 5 ने भागलं तर भागाकार मात्र समसंख्या येते. हे लक्षात ठेवायचं. पहा 240 हे आपलं उत्तर आहे. पण हे कसं करायचं बघा. समजा जर मी म्हटलं इथे घेतलं 240. हा किती आहे 240. त्याला कितीनं भागायचं आहे 5 न. पण अगोदर तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे 240ला 5 ने गुणलं तर मग 5 0 0 5 चोक 20 0 2 5 2 10 11 12 1200 आलेला आहे. 1200ला 5 ने भागला असता काय उत्तर येतं बघा बरं. 5 5 2 10 10 लिहा. वरचे खाली 2 आले आणि 0 खाली आला. 5 चोक 20 20 गेले 0 राहिले. वरचा पुन्हा 0 खाली येतो आणि तो 0 पुन्हा वरी टाका. 240. पण उत्तर काय आलं समच आलं की नाही. 0 आहे ना शेवटी म्हणजे सम. हा भागाकार सम आला. अशा प्रकारे तर 5 ने गुणले असता भागाकार सम येईल तर ती म्हणजे 240 आहे. पुढे आहे खाली दिलेल्या संख्या मालिकेत विषम संख्या किती आहेत. याच्यात विषम संख्या कोणकोणत्या आहेत बघा बरं. ज्याला 2 ने भाग जात नाही त्या विषम संख्या म्हणजे कोणकोणत्या आहेत ही ते मी लिहिलेच आहे. 1 3 5 7 9 ह्या विषम संख्या असतात. मग ह्या विषम संख्या असतात म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी पण येतील त्याही विषम संख्या झालेल्या आहेत. मग बघा बरं त्या संख्येच्या शेवटी येणाऱ्या विषम संख्या पाहूया. प्रश्न विचारला होता की खाली दिलेल्या कोणकोणत्या विषम संख्या आहेत. याच्या शेवटी 1 आहे म्हणजे 21 ही विषम संख्या आहे. 3 आहे ही एक विषम संख्या आहे. 6 4 ह्या दोन्हीलाही भाग जातो 2 ने म्हणजे ह्या सम आहेत. याचा काही संबंध नाही आपल्याला. ही एक विषम संख्या आहे. 5 आहे शेवटी म्हणजे 35 ही विषम संख्या झाली. 21 23 35 37 55 62ला जातो 71 ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. तुम्हाला फक्त विषम संख्या ओळखल्या आणि शेवटची 87 सुद्धा विषम संख्या आहे कारण 7 आहे याच्यामध्ये. म्हणजेच 1 2 3 4 5 6 आणि 7 या किती संख्या आहेत विषम संख्या 7. हे पहा खाली ऑप्शनमध्ये 7 आहे की नाही म्हणजे हे आपलं उत्तर आहे. 7 विषम संख्या. राईट राईट राईट. 50 पासून ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची आहे.
50 पासून ते 60 पर्यंतच्या. अगोदर समसंख्या किती आहेत ओळखूया, आपण लिहून काढूया. बघा इथे 50 लिहायचे आणि कुठपर्यंत काढायची तुम्हाला, 60 पर्यंत काढायचे. इथे कुठेतरी आपण 60 लिहूया. बघा 60 पर्यंत काढायचे, 50च्या नंतरचे, 50 पासून ते 60 पर्यंत. कोणत्या ओळखायच्यात परत तुम्हाला, समसंख्या ओळखायच्या, फक्त सम. मग 50 पासून म्हटलेलं आहे, मग 50 ही एक समसंख्या झाली. 51 नाही होऊ शकत, 52 समसंख्या झाली. 53 नाही होऊ शकत, 54 ही समसंख्या झाली. 55 नाही होऊ शकत, 56 ही समसंख्या झाली. 57 नाही, 58 ही समसंख्या आहे. 59 नाही, तर 60 ही प्रत्यक्ष तीच समसंख्या आहे. 50 पासून ते 60 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. किती समसंख्या आहेत, 6 समसंख्या आहेत. बरं, तर त्यांची बेरीज काढायची आहे तुम्हाला. तर ह्या 6 समसंख्या मांडल्या, त्यांची बेरीज करा. बघा 4 आणि 2 6, 6 आणि हे 6 12, 12 आणि 8 20, 20शीला 0, हच्चाले 2. पहा 2 वर लिहिले मी. परत हे 5 5 किती वेळेस आहेत, इथपर्यंत आहेत. मग 5चा पाडा म्हणा की, काय हरकत आहे, लवकर होते उत्तर. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 25, 5 6 30 आणि याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे, 30 आणि 1 31, 31 आणि 2 31, असं करायचं. 31 32 33, मग 33 इथे लिहायचे. 3 3 33, उत्तर किती आलं, 330. मग उत्तरामध्ये पहा बरं, ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आलं का कुठे, हे 330 ते 330 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे उत्तर शोधायचे. 1 ते 50 मधील सर्वात लहान मूळ संख्या कोणती, काय विचारलेलं आहे. 11व्या नंबरचा प्रश्न आहे, 1 ते 50 मधील सर्वात लहान मूळ संख्या. आता पहा, मला 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या लिहायच्यात. हे सगळे कामं व्यवस्थित झाले पाहिजे. त्यासाठी पहा, पाठीमागे तुम्हाला इथं दिलेले पण आहे, पण मी हमेशा तुम्हाला अशा प्रकारे उत्तर काढायला सांगतो पाठ होण्यासाठी ट्युशनमध्ये, की 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या काढा, नंतर 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या काढा, नंतर 21 ते 30 पर्यंतच्या, म्हणजे पाठ व्हायला सोपं जातं. मग 31 ते 40 विचारले किती आहे, कुठे येतो 11व्या नंबरचा प्रश्न, 50 पर्यंत विचारलेला आहे. 50 मधील यांच्या दोघींच्या मधल्या पाहायचं है ना, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, लहान काढायची. परत 41 ते 41 ते 51 50 असे. आता तुम्हाला विचारली कोणती, सर्वात लहान मूळ संख्या. मग मला सांगा, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्यात, 1 ते 50 पर्यंतच्या, आणि त्यातल्या सर्वात लहान मूळ संख्या विचारली. ऑप्शनमध्ये दुहेरी अंक असलेली संख्या आहे का, दुहेरी अंक नाही. म्हणजे अर्थातच ह्या ज्या संख्या आहेत ह्या एकेरी आहेत. अर्थातच 1 ते 10 पर्यंतच्याच मूळ संख्या काढा आणि लवकर उत्तर सॉल्व करा. पहा, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, 2 3 5 7. ह्या मूळ संख्या 1 ते 10 पर्यंतच्या आहेत. मग 2 3 5 7 यापैकी एखादा अंक याच्यामध्ये आहे का, 2 आहे. इथे 3 पण दिलेला आहे, इथे 7 पण दिलेला आहे. 0 हा मूळ संख्या नाही होऊ शकत. म्हणजे ही 2 सगळ्यात लहान मूळ संख्या आहे. हे त्याचं आपलं उत्तर आहे. मिळालं की नाही उत्तर, सोपं आहे की नाही समजायला. बघा, 1 ते 15 यामधील मूळ संख्या किती आहेत. पहा, 1 ते 15 पर्यंतच्या मूळ संख्या काढा. हे पहा, हे आपण 1 ते 10 पर्यंतच्या काढल्या, तर 15 पर्यंतच्या काढूया. 11 13, आता 17 नाही होऊ शकत का, विचारलेत 15 पर्यंत, म्हणून किती येते ह्या 1 2 3 4 5 6 6 आहेत सगळ्या मूळ संख्या. किती येतात, 6 आहे की नाही उत्तर आपलं. मग 2 3 5 7 11 13 ह्या सगळ्या संख्या किती, 1 2 3 4 5 6 6 ह्या मूळ संख्या आहेत 1 ते 15 पर्यंत. 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत, 50 पर्यंतच्या मूळ संख्या मोजायच्यात बरं का, किती आहेत, 11 13 17, त्यानंतर किती येते, 11 13 17च्या नंतर 19 आहे. बरोबर, 11 13 17 आणि 19 23. आपण वाटल्यास याच्यानुसार मांडू, थांबा. 30 मधले 23
29, परत 31 ते 40 मधले हे किती आहेत? 31, 37 आणि 41 ते 50 पर्यंतची किती संख्या येतात? 41, ही एक प्रत्यक्ष आहे, 43 आणि 47 अशा 3 आहेत. बरं, तर मग तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न की 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत मोजायच्या. ह्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती आहेत? 15. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 15. हे पहा उत्तरामध्ये आहे की नाही? 15 हे ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे आपलं ते उत्तर आहे. अशा प्रकारे खालील संख्यापैकी संयुक्त संख्या कोणती? संयुक्त काढायची. कोणती काढायची आहे? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या बघा बरं, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? तुम्हाला संयुक्त संख्या काढायला शिकायचं आहे, तेव्हा ओळखता येईल की संयुक्त संख्या कोणती आहे. अगोदर संयुक्त संख्या कशा काढायच्या शिकूया. संयुक्त संख्या कशा काढायच्या बघा बरं. समजा मी लिहिलं इथे 1. अगोदर पहा संयुक्त संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत ऑप्शनमध्ये? 7, 11, 13 आणि 9. सगळ्यात मोठी 13 आहे, म्हणजे 13 पर्यंतची संयुक्त संख्या काढूया आणि कशी काढायची अगोदर हे शिकूया, म्हणजे मग 13 पर्यंतच्या बघूया. 1 ही संयुक्त संख्या आहे का? कशी ओळखायची? 1 या संख्येला 1 ने भाग जातो. परत हिला भाग कोणकोणत्या संख्येने जातो अशा संख्या समोर मांडायच्या है ना. मग आपण त्याला म्हणायचं त्या संयुक्त संख्या आहेत, म्हणजे त्या संख्येचे विभाजक पाहायचेत आपल्याला. पहा 1 हा त्याचा विभाजक आहे, 2 ने नाही 3 ने नाही, म्हणजे 1 या संख्येचा विभाजक 1च आहे. 1 ही संयुक्त संख्या होऊ शकत नाही. 2 ही संयुक्त संख्या आहे का? 2ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो. पहा 2 ही संयुक्त संख्या होऊ शकत नाही, कारण ज्या संख्येला 1 व तीच संख्या या व्यतिरिक्त जर आणखी दुसरे विभाजक नसतील तर ती संख्या संयुक्त संख्या नाही. 2 हा संयुक्त संख्या आहे का? नाही. 3 ही संयुक्त संख्या आहे का बघूया आपण. पहा 3ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो का रे? नाही. 3 ने जातो का? हो. मग 3ला आणखीन दुसऱ्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजे 3ला 1 आणि तीच संख्या, 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणजे 3 ही संयुक्त संख्या आहे का? नो, नाही. मग आता 4 बघूया. 4ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 4 ह्या स्वतः संख्येने पण भाग जातो. बघा बरं, 4चे विभाजक 1 आणि ती स्वतः संख्या, 1 आणि ती स्वतः संख्या या व्यतिरिक्त तिचा विभाजक आणखी 1 वाढलेला आहे, म्हणजे 2. म्हणजेच 4 ही संयुक्त संख्या आहे. 4 ही आपली संयुक्त संख्या आहे. ज्या ज्या संख्या संयुक्त आहेत आपण इथं मांडूया. 4. पुन्हा 5 ही संयुक्त संख्या आहे का बघा बरं. 5ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 4 ने जात नाही, 5 नेच जातो. म्हणजे मग त्याच्या व्यतिरिक्त 1 आणि 5 ह्या 2च त्याचे विभाजक पडायला. 1 आणि ती स्वतः संख्या, म्हणजे ही संयुक्त संख्या नाही. 6 संयुक्त संख्या आहे का बघा. 6ला 1 ने जातो, बेत्रिक 6, 2 ने पण जातो, 3 दोन्ही 6, 3 ने पण जातो, 4 ने जातो का? 4च्या पुढे 6 आहेत का? नाही. म्हणजे ती संख्या पण 6 ने जातो की नाही, है ना. म्हणजे मग काय काय व्हायले? हे 6, हा बसा, हे 6 जे आहे ना, 1 ती संख्या आहे. कोणती आहे? 1. हा 1 आणि ती संख्या कोणती आहे? ती स्वतःच 6. मग ह्या 2 संख्येच्या व्यतिरिक्त ह्या 2 एक्स्ट्रा येतात, 2 आणि 3, म्हणजे 6 ही संख्या कशी आहे? संयुक्त आहे. मग त्या 2 संख्या सोडल्याच्या नंतर इतर दुसऱ्याही संख्येने भाग जातो, म्हणून 6 ही संयुक्त संख्या आहे. मग इथे लिहायचं आपण. किती लिहायचे इथं? 6 लिहायचे इथे. मग 2 संख्या मिळाल्या आपल्याला संयुक्त, 4 आणि 6. पुन्हा आपल्याला संयुक्त संख्या ओळखायच्यात. बघा बरं, आणखीन काढूया. आता आपण 7 काढूया. 7 ही संयुक्त संख्या आहे का रे? 1 ने भाग जातो, 7 ने पण भाग जातो. त्या व्यतिरिक्त 7ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? दुसऱ्या संख्येने जातो का? नाही. म्हणजे ही संयुक्त संख्या नाही होऊ शकत. 8 ही संयुक्त संख्या आहे का बघूया. 8ला 1 ने भाग जातो का? हो. 2 ने जातो का रे? 3 ने जातो का? नाही. 4 ने जातो ना, 4 दोन्ही 8. हां. 5 ने जातो का? नाही. 6 ने जातो का? नाही. 7 ने जातो का? नाही. 8 ने जातो का? हो. 8 त्या प्रत्यक्ष त्याच संख्येने जातो.
म्हणजे 1 आणि 8 या व्यतिरिक्त ह्या 2 आणखीन तिचे अवयव पडतात किंवा विभाजक आहेत. म्हणजेच आपण समजूया की 8 ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या आहे. पहा 8 लिहिलं. पुन्हा 9 ही संयुक्त संख्या आहे का बघा बरं. 9ला 1 ने भाग जातो ना, 2 ने जातो का नाही. 3च्या पाड्यात 9 आहेत का, 3 त्रिक 9 आहेत ना, 3 ने जातो. 4च्या पाड्यात 9 आहेत का, नाही. 5च्या पाड्यात, 6च्या पाड्यात, 7च्या पाड्यात, 8च्या पाड्यात, 9 मात्र 9च्या पाड्यात आहेत 9. म्हणजे ह्या 2च्या व्यतिरिक्त आणखी एक तिचा अवयव आहे. म्हणजे 9 ही समसंख्या आहे. हे 9 ही संयुक्त संख्या आहे का, हो. पहा 9 ही संयुक्त संख्या आहे. 10 ही संयुक्त संख्या आहे का, ओळखा बरं. 1 ने भाग जातो का, हो. 2 ने जातो का रे, जातो ना. 2 पंच 10. 3 ने जातो का, नाही. 4 ने जातो, पण 4 ने भाग जातो का 10ला, कोण कोण सांगते. 4 ने भाग जातो का 10ला, नाही जात. 5 ने जातो का, 5 दोन्ही 10 जातो. 5 हा त्याचा विभाजक आहे. 6 ने जातो का, 6 विभाजक होईल का, 6च्या पड्यात 10 नाही. 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने, मग 10 ने, ती प्रत्यक्ष संख्या त्याचा विभाजक आहे. म्हणजे इथे बस बाळा, तू इथे बस, असं इथे बस. हां, तुझ्या बॅग मागे ठेव, मागे ठेव बॅग. मग बघूया. 10 ही संयुक्त संख्या आहे. इथे लिहायचं 10. परत आपल्याला 13पर्यंत विचारले बरं का. आपण 13पर्यंतच्या शिकून घेऊया कशा कशा काढायच्या. परत संयुक्त संख्या आहे की नाही ओळखायची. 11 ही संयुक्त संख्या आहे का बघा. 1 ने 11ला भाग जातो. 2च्या पाड्यात 11 आहेत का, नाही. 3च्या आहेत का, 4च्या आहेत का, 5च्या आहेत का, 6च्या आहेत का, 6 दोन्ही 12चे आहे. 11 नाही आहेत. 5 दोन्ही 10च येते. 5च्याही संख्येमध्ये पाड्यामध्ये 11 नाहीत, पण 11च्या पाड्यात 11 आहेत. म्हणजे त्या व्यतिरिक्त दुसरी संख्या नाही त्यांना. म्हणजे ही विषम संख्या, ही संयुक्त संख्या होत नाही. 12 संयुक्त संख्या आहे का, ओळखा बरं. 12ला संयुक्त संख्येने भाग जातो का, 2 1 ने जातो. 2 सखम 12, 2 ने जातो. 3 चौक 12, 3 ने भाग जातो. 4 त्रिक 12, 4 ने पण भाग जातो. 5 दोन्ही 10, 6 दोन्ही 12, 6 ने भाग जातो. 7 ने जात नाही, 8 ने जात नाही. 8 दोन्ही 16 होते. 9 ने जातो का, नाही. 10 ने नाही, 12 ने मात्र जातो. अशा प्रकारे ती संख्या आणि एक आणि तीच संख्या या व्यतिरिक्त भरपूर तिचे अवयव पडले, तिचे विभाजक आहेत. म्हणून 12 ही कशी आहे, संयुक्त संख्या आहे. इथल्या 12 ही संयुक्त संख्या आहे. आता शेवटचं आहे आपल्याला 13पर्यंत विचारले. 13 ही संयुक्त संख्या आहे का बघा. 1 ने जातो मग 13ला, पण 2 ने जातो का रे, 3 ने जातो का, 4च्या पाड्यात 13 आहेत का, 5च्या आहेत का, 6च्या आहेत का, 6 दोन्ही 12च्या आहे, 13 नाहीत. 7च्या पण नाही. 7 दोन्ही 14 येते, 13 नाहीत. 8 दोन्ही 16 नाही येत. 9 दोन्ही 18, 10 दोन्ही 20 आहे ना. 12 दोन्ही 24 नाहीच होत. 13 येतच नाहीत. मग 13 प्रत्यक्ष ते स्वतःच असणार आहे. म्हणजे ही ही संयुक्त संख्या नाही होऊ शकत. मग संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत 13पर्यंतच्या, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 12 आहे. ह्या संयुक्त संख्या. यापैकी प्रश्नामध्ये काय काय आलेलं आहे, खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त आहे ही ओळखायची आहे. 7 ही संयुक्त आहे का, आपल्या ह्याच्यात 7 आलेलं आहे का बघा. ह्याच्यात 7 हा संख्याच नाही, म्हणजे 7 ही संयुक्त संख्या नाही. पुढे विचारले 11 ही संयुक्त संख्या आहे का, याच्यात 11 आहे का, नाही. पुढे विचारलेले 13 ही संयुक्त संख्या आहे का, याच्यात 13 दिसते का तुम्हाला कुठे, नाही, कारण 13पर्यंतच काढल्यात आपण. पुन्हा नंतर विचारले 9 ही संयुक्त संख्या आहे का, आपल्या ह्या चार्टमध्ये 9 दिसते का, हो दिसते. पहा 9 ही संयुक्त संख्या आहे. मग 9ला कितीने भाग जातो, 1 ने जातो. आणखीन कितीने जातो, 2 ने जातो का, नाही. 3 ने जातो, 3 त्रिक 9 है ना. 4 ने जातो का, 5 ने जातो का, 6 ने जातो का, नाही. शेवटी 9 ने 1 जातो. 1 3 9 असे तिचे अवयव पडलेले आहेत. असे तिचे विभाजक आहेत. म्हणजे 9 ही संयुक्त संख्या आहे. आपलं उत्तर मिळालं. पुढीलपैकी मूळ संख्येचा गट ओळखायचा आहे. मूळ संख्येचा गट. मूळ संख्या माहिती आहेत का तुम्हाला, बघा आपण अगोदर मूळ संख्या ओळखूया. मूळ संख्या कोणकोणत्या आहेत हेही माहिती पाहिजे. आपण इथे कुठेतरी मांडलेल्या आहेत ह्या मूळ संख्या, सगळ्या मांडलेल्या आहेत. पहा इकडे बघा, मूळ संख्या 2 3. इथे या तुम्ही, अलीकडे या जरासं, तुम्हाला दिसतं इथे मला ते अलीकडे. हां बघा आता
बॅग पलीकडे ठेवा, अलीकडे तुम्ही असे या 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 इकडे, असं दिसते तुम्हाला हे. हां बस बस बस. पहा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 50 पर्यंतच्या मूळ संख्या आपण लिहून ठेवल्या. मग आपल्याला विचारले काय, मूळ संख्यांचा गट ओळखा. बघा पहिला गट आहे 1 7 11. मूळ संख्या आहे का रे? 2 3 5 7. तस याच्यामध्ये 1 ही मूळ संख्या आहे का? नाही. मग 7 आहे का? हो. मग बाकीच्या 11 पण आहे, पण ही नाही, म्हणजे हा मूळ संख्येचा गट होते का? नाही होऊ शकणार. मूळ संख्येचा गट ओळखायचा तुम्हाला आहे ना, नाही होऊ शकत. परत 3 हा ही मूळ संख्या आहे. 7 आहे का? आहे, आहे ना. पुन्हा इकडे बघा, परत 21 ही मूळ संख्या आहे का? 21 नाहीच याच्यात, 23 आणि 29 आहे, म्हणजेच 21 ही मूळ संख्या नसल्यामुळे हा पण मूळ संख्येचा गट होऊ शकत नाही. दीदी तू इकडे नाही आहे. परत आणखीन मूळ संख्येचा गट हा एक ओळखूया. 2 मूळ संख्या आहे का? हो. 31 मूळ संख्या आहे का? हो. 37 मूळ संख्या आहे का? हो. म्हणजे हा मूळ संख्येचा गट आहे. तर इथे उत्तर आपलं बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही सोडवायचे प्रश्नांची उत्तरं. पुढे नंतर विचारले 7 नंतर क्रमशः येणारी 7वी मूळ संख्या कोणती? 7 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती ओळखायची? 7वी मूळ संख्या 7 नंतर क्रमाने येणारी. बघा बरं इथे कुठे हे 5 7. याच्यानंतर येणारी क्रमाने मूळ संख्या 7व्या नंबरची, 7च्या नंतर. हा पहा 1 2 3 4 5 6 7. क्रमाने येणारी 7व्या नंबरची मूळ संख्या किती आहे? 3 वर 1 31. म्हणजेच 31 ही 7व्या नंबरची मूळ संख्या आहे क्रमाने येणारी. मग हे त्याचं उत्तर झालं. 44 ते 50 या संख्यांच्या दरम्यान येणारी मूळ संख्या कोणती? 44 ते 50 या संख्याच्या दरम्यान येणारी मूळ संख्या. बघा बरं इथून जे 40च्या नंतर ही 41 आणि 41 ते 50 मधल्या 44 ते 50च्या दरम्यानच्या मूळ संख्या 44 पासून विचारल्या, म्हणजे 41 धरायची का? नाही. मग 43 धरायची का? ती पण नाही. मग फक्त एकच राहते, ती म्हणजे 47. मग 44 ते 50च्या दरम्यानच्या मूळ संख्या किती आहेत? एकच आहे, 47. पहा एकच येते 47. आलं का नाही उत्तर आपलं? 44 ते 50 या संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या किती आहेत? एकच आहे, 47. त्यानंतर पुढे बघा, मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत? मूळ संख्या पाहिजे पण ती सम असायला पाहिजे. सम संख्या कशाला म्हणायचं? पुढे लिहिलेलं आहे मी, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 येतात त्या समसंख्या आहेत. मग काय विचारले? मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत? पहा ह्या मूळ संख्या तुमच्या समोर ठेवल्या. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या, ज्यांच्या शेवटी 2 3. आता ही 1 2 ही समसंख्या आहे का? हो. 3 नाही होऊ शकत, 5 नाही होऊ शकत, 7 नाही होऊ शकत, 11 नाही, 13 नाही, 17 नाही, 19 नाही, 23 नाही, 29 नाही, 31 नाही, 37 नाही, 41 नाही, 43 नाही, 47. किती समसंख्या आहे त्याच्यामध्ये? एकच समसंख्या आहे, बाकी कोणत्याही समसंख्या नाहीत. मग ह्या 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या मध्ये किती समसंख्या आहेत? एकच आहे. हे उत्तर हे फक्त एकच मूळ संख्या आहे. सॉरी मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत? किती आहेत तर एकच आहे. आणि ती संख्या एक कोणती आहे? मग 2. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय विचारले? मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत? तर ती एकच आहे. पण मूळ संख्या असलेली समसंख्या ओळखा म्हटलं तर ती 2 उत्तर आलं असतं. बरोबर आहे, कारण 2च ही मूळ संख्या आहे. 2 ही मूळ संख्या ही एकटीच समसंख्या आहे. परंतु मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती विचारले तर एकच आहे. ठीक आहे, या बघा हे 2 ही एकच संख्या आहे. पुन्हा 2 ही संख्या खालीलपैकी कशा प्रकारची आहे? 2 ही संख्या कशा प्रकारची आहे? ही संयुक्त आहे का रे? नाही. ही कारण संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त आणखीन तिचे विभाजक पडत असतील तर ती मूळ संख्या असते.
ही मूळ संख्या नाही. मग सॉरी, एक व तीच संख्या या व्यतिरिक्त विभाजक असतील तर ती संयुक्त संख्या असते. म्हणजे 2 ही संयुक्त संख्या नाही. 2 ही मूळ संख्या आहे का? हो, ही मूळ संख्या आहे. ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही असं होईल का? नाही, हे पण गलत आहे. ती संयुक्तही नाही आणि मूळही नाही असं होऊ शकत नाही. ती मूळ आहे ना पण, है ना, म्हणून मूळला आपण राईट करूया. सांगता येणार नाही असंही नाही. 2 ही मूळ आहे म्हणजे उत्तर कोणतं आहे आपलं? 2 नंबरचा ऑप्शन. 2 ही संख्या खालीलपैकी कशा प्रकारची आहे? फक्त मूळ या प्रकारची आहे. इथे आपण 20 प्रश्न सोडवलेले आहेत. आता शेवटचे नाही. इथे प्रश्नसंग्रह संपलेला आहे. तिसरीच्या विद्यार्थ्यांना सूचना अशा प्रकारे त्यांनी अभ्यास करायचा आहे. बघा, तिसरीचा आपण अभ्यास अशा प्रकारे संग्रह सोडवलेला आहे. आपण इथे थांबणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा नंतरच्या संग्रहाची वाट पहा.